शिंदे साहेबांच्या सोबत जायचा निर्णय घेतलाय. त्याचं कारण असं होतं की शिंदे साहेब सोलापूर जिल्ह्याला पहिल्यांदा आले होते मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, आषाढीची वारीची पूजा करण्याकरता. आणि ते सोलापूरला आलेत आणि काही मंडळींनी मला जापर्यंत माहीत नव्हतं की आपल्याला जायचं आहे भेटायला करायला. महेश अण्णांचा फोन आला, मी मनोज शेजवाल, उमेश गायकवाड असे एक 5-7 जण, मला वाटतं प्रथमेश कोटे आणि असे 5-7 जण आम्ही गाडीमध्ये अण्णांना भेटायला जायचं म्हणून मला फोन केला आणि मी गेलो. तिथं जास्तोपर्यंत प्रवेश करायचा आहे किंवा कुठल्याही गोष्टी नव्हत्या. आणि जेव्हा मी तिथं गेलो आणि साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्री असताना सुद्धा ज्या पद्धतीनं जवळ केलं, बोलवलं, मान सन्मान दिला आणि सांगितलं की तुम्ही विचार करा की तुम्ही आता कुणावर राहणार आहेत, असा शब्द त्यांचा. महेशजी तुम्ही असं बोलले की विचार करा, आपल्याला मिळून काम करा, आपण आधी केलंय. पण मी राहून राहून अण्णांना म्हणत होतो, अण्णा आपण एकनाथजी शिंदे साहेबांकडे जायचंय, आता ह्यात माघार नाही या आणि आपण सोबत जाऊयात. अण्णा दुविधा स्थितीत होते हे नक्की आहे. आणि मी थोडा वेळ गाडीत प्रवास करताना मी मनामनाशी स्वतःही चर्चा केली की ठीक आहे, अण्णा येत नसले तरी आपण जाणार आहोत. आणि मी महेश अण्णांना असंच बोललो, अण्णा तुम्ही येणार आहात का? अण्णा म्हणले मला विचार करायला थोडासा वेळ द्या, आपण थोडंसं विचार करून सगळेजण मिळून निर्णय घेऊ. मी म्हणलं अण्णा तसं नाही होणार, मी आलो तर आजच येणार आणि डिक्लेअर करणार. अण्णा 2 मिनिटं माझ्याकडे असं बघितले. अण्णा कधी त्यांना सोडून मी कुठला निर्णय असा एवढा मोठा घेत नव्हतो. गाडीत असून मी महेश अण्णांच्या सोबत मागच्या सीटवर बसले असताना मी माझा मेसेज टाईप केला आणि महापालिकेच्या ग्रुपवरती सोडलं की मी एकनाथजी शिंदे साहेबांना जॉईन करत आहे, त्या पक्षात प्रवेश करत आहे. आणि तो ग्रुपवर अण्णांनी तिथं ग्रुपवर बघितला की बापू तुम्ही टाकून पण टाकला ना मेसेज, असं मला अण्णा एकदा बोललंय. म्हणलं हा अण्णा, मी निर्णय घेतला की मी शिंदे साहेबांसोबत चाललोय. ठीक आहे, काय हरकत नाही असं म्हटलं आणि त्या दिवशीपासून माझा शिंदे साहेबांसोबतचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे.